नमस्कार मित्रांनो, मी अजय हर्षद चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. आज आपण चाललो आहोत कोकणातल्या एका गावामध्ये. आपल्या मित्राचं लग्न आहे, ते लग्नासाठी चाललंय. ऑफिसचे मित्र आहे आणि पण आता आहोत जोगेश्वरीच्या रामवाडीमध्ये आणि तिथून आपली गाडी सुटणार आहे. तर आपले मित्र अजून आलेले नाहीयेत. आपण आपल्या प्रवासाला आता सुरुवात करत आहोत. आपले हे मित्र आले मनोहर भांगे. पतंगडला चाललंय. हडकाल हडकाल अठ्ठावीस चालू आहे. आपले मित्र आहेत पतंगडचे. मनोहर वागणे हा. आंबडवे आंबडवे गाव. ओके. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुळगाव. आणि हे आपले आहेत कसलबाई. आणि इकडे आपले राणे चालतात. आणि हे ड्राईव्ह करणार आहे. नाही बस. हा. अजून 2-3 मित्र येणार आहेत आपले. बस्सलबाई पूजा करतायत. माने माने मंगल मूर्ती. संतोष माने. संतोष माने आणि अजून एक येत आहेत जयेश पालांडे. लेट झालेत. सर्व चला आता आपली गाडी सुटणार आहे. आपले अजून एक मित्र आलेत, राहुल झा. काय भूक बीक लागले की नाही? लागले लागले नाही, अजून वेळ आहे. आता आपण हायवेला आलोय. हा 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 बघा अटल सेट 2 इथे पनवेलला उतरतोय खाली. बॉम्बे टू गोवा हायवेला जॉईन होता बघा अटल सेतू शिवडीवरून. हा काय हा साइडला. कुछ बोल नहीं रहे, क्या हुआ? क्या हुआ? टंकी भर के रखे हो. खाली मुंडी दिला रे, बात नाही कर रहे. मित्रांनो आता आपण आलोय रामवाडीला. रामवाडीला आलो आम्ही आता नाश्ता करायला. सकाळचे चहा 7 वाजलेत आणि आता बघूया तिकडे नाही गणेश. चला तर मग आपण नाश्ता करूया. बसल भाई कैसा है? अरे ये जो खा रहे हो कैसा है? एकदम नंबर एक डिश क्यों नहीं आया? मस्त गरमागरम मिसळ पाव मागितले. मनोहर कशी आहे टेस्ट? या सगळ्यांनी नाश्ता करायला. मानेला जर भेटला नाही. माने एक पाव खाणार? एक पाव. साई गणेश मध्ये मस्तपैकी आपला नाश्ता झालाय. चला तर मग निघूया आपल्या पुढच्या प्रवासाला. कुठे आलो आता आपण? हा? रात्रीचे 9:30 वाजले. अगदी मंडणगडच्या जवळ आलो आपण. 1 तास लागेल अजून. फक्त 1 तास बाकी आहे. नांदवी गावात आलो. इकडे नांदवी गाव आहे या साईडला. मसला इकडे राईट मारला की मसला. अच्छा, इकडे राईट मारला की मसळा आणि इकडे आंबेत मंडणगड. आंबेत मंडणगड. हा कुठला फाटा बोल? पुरार फाटा. पुरार फाटा. ओके. पुरार पुरार. रात्रीचे 11 वाजले आणि आता हळूहळू सुरू झाले.
मित्र अजून झोपलेत बघा. रात्रभर नाचून जमलेत आणि झोपलेत सगळे. आंबे लागलेले दिसत नाहीत ना इथे. बाबा आंबा आहे इथे. गुड मॉर्निंग. हॅपी बर्थडे करायचे. बर्थडे होतो ना. पपई पिकलाय. आम्ही तर ठेवलंच नसता. हा बघा पपई पिकलाय, लाल झालाय पूर्ण. फक्त पक्ष्यांसाठी. मित्र आपले झोपलेत म्हणून म्हटलं थोडाफार गावामध्ये फेरफटका मारावा. ते घराच्या 2 मिनिटाच्या अंतरावरती एक मंदिर आहे बघा. आणि बऱ्यापैकी थंड हवा आहे. गार लागतंय ना. गरम होत नाही सकाळच. हे ग्रामदैवत आहे. हे बघा श्री मंदिर मौजे अडखळ. आपण मंडणगडमधल्या अडखळ गावामध्ये आलोय. हे बघा हे मंदिर आहे आणि आवार पण बऱ्यापैकी मोठं आहे. चला तुम्हाला दाखवतो. अच्छा अच्छा. हे या साईडला पूर्वेला मंडणगड आहे इकडे. हां इथे फक्त आता पक्ष्यांचाच किलबिलाट चालू आहे सगळीकडे. हा इकडून एक गेट आहे. हा बंद आहे बहुतेक ना. आणि इथून एक गेट आहे. हे ग्रामदैवत आहे आणि बाजूला बाप्पाची मूर्ती आहे. हे बघा पाखाडी बांधले पेवर ब्लॉकने आणि घरं अशी जवळजवळच आहेत. बऱ्याचशा घरावरती अजून कौलं आहेत. तर कौलामुळे काय गरमी कमी होते. सर्व नवीन घर बांधले. बरीचशी नवीनच बांधले. आणि विहिरीवरून आणायला लागतं का. अच्छा अच्छा. बोरिंग आहेत म्हटलं विहिरीवरून. हे बघा बोरवेल आहे उत्सव कुटुंबाचा. झोपलेत. मी आणि मनोहर फ्रेश वगैरे होऊन
फेरफटका मारतोय गावचा. आपण आलोय ग्रामपंचायत आहे, ग्रुप ग्रामपंचायत आहे अडखळ. कारण इकडे वाटतं छोटी छोटी गावं असल्यामुळे ग्रामपंचायत किती गावांचे गाव अडखळ, ताकवली, डांगर, बुरी आणि गोवेल. ही ग्रामपंचायत आहे बघा. सगळीकडे पेवर ब्लॉक वापरलेत. गावामध्ये कितीतरी ठिकाणी पेवर ब्लॉक आहे. कोंबडे वगैरे भरपूर आहेत वाटतं. कोंबड्यांचे आवाज येतात. हे बघा आंबे अजून किती लहान लहान आहेत. मग ते तयार केव्हा होणार आहे, पिकणार केव्हा? थोडेफार असे वाटतं साईज एवढीच आहे की मोठे होतात काय माहीत नाही, पण अजून खूप लहान आहे. अजून मोठे होणारच.